माणसाचा एक देह सोडला तर 83,99,999 योनी या नरक योनी आहेत. मग या प्रत्येक योनीमध्ये आपल्याला जायचं, तो भोग भोगायचा आणि परत पुण्य कर्म करायचे, पुण्य त्या योनीला जायचं परत. मग असं किती दिवस? मग एवढे जोडलेले जे भोग आहेत ते नाशण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी एक सूत्र सांगितलेलं आहे. बाई येथीचिया होई जे तै चुकेती. हे जीवनाचं अंतिम ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे. कारण आज आपण हिंदू संप्रदायामध्ये राहत असताना आपल्याला 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ते कोणाला सांगितले? पुरुषार्थ आपल्याला सांगितले. आपण पुरुष आहोत. म्हणून जीवनाची वाटचाल आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे 4 पुरुषार्थ आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायचे आहे. माणूस वयाच्या 20-22 वर्षापर्यंत खऱ्या अर्थानं धर्माचं तत्वज्ञान, धर्माचं ज्ञान अंगीकार करतो. त्यानंतर पुढचे 20-25 वर्षामध्ये अर्थ म्हणजे पैसा. कारण जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येक वळणावर पैसा लागतो. पैशाची गरज आहे. उदरनिर्वाह भागवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज आहे. म्हणून आपण पैसा कमवतो आणि त्यानंतर पुढचे 25 वर्ष आपण संसारासाठी देतो काम. मग यामधूनच आपल्याला खऱ्या अर्थानं संसार केल्यानंतर निवृत्ती. पुढचे जे 25 वर्ष आहेत ते आपल्याला मोक्ष. मग आपण तसं नियोजन करतो का? आता 100 वर्षापर्यंत माणसं जात नाही. आता थोडस कालमान आपलं कमी झालेलं आहे. वास्तविक कलियुगाला फार वर्ष झालेले नाही, ध्यानात ठेवा. कलियुग सुरू होऊन जास्तीत जास्त 5,000 वर्ष झालेले, 5,500. 1% झालेला नाही. 4 लक्ष युगाची मर्यादा आहे. 4 लक्ष कलियुग. 1% झालेला आहे. पण आयुष्यमान का कमी झालेला आहे? त्याची कारण आहे. कारण आपला आहार बदललेला आहे. त्यामुळे आपले रोग बदललेले आहेत. आज तुम्ही बघा, लहान लहान मुलांना कसल्या बिमाऱ्या आलेल्या आहेत की मुलगा जन्म झाल्याबरोबर 2-4 महिन्यामध्ये त्या बिमारीवर त्याला ऑपरेशन करावं लागतं. पहिले जुने माणसं बसलेले आहेत, त्यांचे शरीर आताही तंदुरुस्त आहे. आता ही आमची माय आपल्या डोळ्यासमोर जिवंत उदाहरण आहे. कसलाच आजार नाही, काही नाहीये. बाजेत पडून नाहीये. कानानं ऐकू येतं, आवाज स्पष्ट आहे, डोळ्याने दिसतं. त्याचे कारण काय? पूर्वीच्या लोकांचा जो आहार होता तो चांगला होता. आणि या शरीराला खऱ्या अर्थानं ज्या आहाराची गरज आहे, जे घटक आपल्या शरीराला मिळायला पाहिजे होते ते घटक मिळत होते. आता सर्व केमिकल युक्त झालेलं आहे. काल परवा आपण वांग्यावर जर कोराजन नावाचं औषध मारायचं, त्याची पॉवर 40 दिवस राहते म्हणतात. आणि 4 दिवसानंतरच ते बाजारामध्ये आपण जर वांगे तोडले, विकले आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये स्लो पॉइझन तयार होत आहे. ते आज तुमच्या अंगामध्ये ताकद आहे, तुम्हाला लक्षात नाहीये. स्लो पॉइझन तयार होतं म्हणून माणसं कमकुवत होत चाललेले आहेत, कमजोर होत चाललेले आहेत. 70 वर्षापर्यंतच माणसाचं आता आयुष्य संपत चाललेलं आहे, ध्यानात ठेवा. मग 70 वर्षापर्यंत जर आपण चाललो तर 70 वर्षामध्ये आपल्याला हे 4 पुरुषार्थ साधायचे आहे, ध्यानात ठेवा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर 56 वर्षापर्यंतच आपल्याला खऱ्या अर्थानं सर्व आपला संसाराचा गाडा सुरळीत करून आपल्याला त्या मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. मग जो कोणी खऱ्या अर्थानं त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जाण्याचा प्रयत्न करेल,
बाई येतीची या होई जे तै चुकेती. त्याला खऱ्या अर्थानं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका झालेली आहे. षडशास्त्र संपन्न असलेल्या माईम भट्टांना एकच प्रश्न विचारला देवाने, बाबा तुम्ही विद्वान आहात, या गंगा तीरावर तुमचा डंका आहे. आज भले भले विद्वान तुमच्या समोर येण्यासाठी घाबरतात का? तर या गंगा तीरावर एकच विद्वान आहे, पंडित माईम भट्ट सराळेकर. आणि ती विद्वान होती, षडशास्त्र संपन्न आहे, 14 विद्या 64 कला 18 पुराण पारंगत असलेले माईम भट्ट स्वामींच्या दर्शनाला आल्यानंतर एकच प्रश्न विचारला, येथोनी अत्यंत संस्कृती छेदू होय, ऐशी काही प्रतीती आती. सांगा मला एखादं उत्तर आहे का या षडशास्त्रामध्ये, 18 पुराणामध्ये, की या जीवाची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन तो कैवल्य पदाला गेला आणि त्या ठिकाणी आनंद उपभोगतो आहे. माईम भट्टाला उत्तर नाही देता आलं. स्वामींनी निरोपण केलं, स्वामींनी बोध दिला आणि माईम भट्ट त्या ठिकाणी अनुसरले. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे आहे की बाबा हो, आपल्याला जर खऱ्या अर्थानं या परमेश्वराच्या पदाला प्राप्त व्हायचं आहे तर त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या परमेश्वराचं एकनिष्ठ स्मरण करून, एकनिष्ठ भक्ती करून त्या परमेश्वराला तन मन धन अर्पण करावं लागणार आहे. ते आमच्या मथुराबाईंनी केलं ना, संसार झाला. मग आता संसार झाल्यानंतर आता संसाराला सोडून आपल्याला आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी देवधर्म करायचा. तेव्हा स्वामींनी अनुसरल्यानंतर काय होतं ते सूत्रामधून सांगितलेलं आहे. अनुसरलेयासी देवत्व त्रियंचत्व होणे नाही. याचा फार मोठा मथितार्थ आहे, ध्यानात ठेवा. देवत्व म्हणजे देवता फळांना सुद्धा जाणे नाही. तिर्यंचत्व म्हणजे मनुष्य देहा खालवत्या जेवढ्या काही येवण्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या नरक येवण्या, जे तिर्यंच येवण्या आहेत, यामध्ये सुद्धा तुमचं संपादकत्व होत नाही. या अनुसरल्या पुरुषाला घातल्या जात नाही. अनुसरलेयाची कर्मसवा भोग नाही, दैव सवा भोग आहे. दैवाच्या कडाने भोग आहे, ध्यानात ठेवा. एखादा रिनाईत आहे, सगळ्या गावाचं कर्ज त्याच्या डोक्यावर आहे. कोणाचं 10,000, कोणाचं 20,000, कोणाचं 50,000, कोणाचं 1,00,000. सकाळी उठल्या उठल्या सगळ्या गावातले लोक त्याच्या दारामध्ये येऊन बसतात. एक म्हणतो आमचे 20,000 द्या, दुसरा म्हणतो माझे 50,000 दे, तिसरा म्हणतो माझे 1,000 रुपये दे. तो वैतागला आणि वैतागल्यानंतर राजाला शरण गेला. राजाला म्हणतो, बापा मी तर या ठिकाणी वैतागून गेलेलो आहे, माझ्याजवळ काहीच नाहीये, मी तुम्हाला सर्वतोपरी अनन्य भावाने शरण आलेलो आहे. आता तुम्हीच माझे तारणहार आहात, माझे रक्षण करते आहात, मला या संकटातून सोडवा. आणि असा सर्वतोपरी शरण गेल्यानंतर राजा त्याला अभय देतो. त्या सगळ्या लोकांना बोलावून घेतो आणि त्यांना त्यावेळी सांगतो की हा जे वेळी देईल ते वेळी घ्यावे, जे देईल ते घ्यावे आणि जैसे देईल तैसे घ्यावे. शब्दाकडे लक्ष द्या. जे देईल ते घ्यावे म्हणजे आता कर्ज आहे याच्यावर, पण हा या ठिकाणी म्हटलं बा माझ्याकडे ज्वारीच आहे, ज्वारीच घेऊन जा. गहू आहेत, गहू घेऊन जा. जे देईल ते घेऊन जा. जैसे देईल तैसे. जैसे म्हणजे काय, कधी पोत्यानं देईल तर कधी वंजुळीनं देईल. आणि जे वेळी देईल ते वेळी. ज्याला वाटलं, याच्या मनामध्ये आलं, घरामध्ये गंज ढीक दिसायला तुम्हाला, गहू ज्वारी राग दिसते, पण जेवेळी त्याच्या मनात आलं तेव्हा देईल तेव्हा तुम्ही घ्या. आता राजा म्हटल्यानंतर, राजाचा आदेश म्हटल्यानंतर कोण बोलतं?
तशी ही कर्माची त्रिविधता केल्या जाते. अनुसरल्यानंतर भाल्याचा घाव काट्यावर आणला जातो. लाख रुपये तुम्हाला एखाद्याचं कर्ज आहे तर एक फुटकी कवडी दिल्यानंतर जा तुझं कर्ज नील झालं म्हणावं, अशी गोष्ट अनुसरल्यानंतर आहे. म्हणून जीवनामध्ये ही गोष्ट मथुराबाईंना कळाली. सांगावं तुम्हाला, म्हणावं दीक्षा घ्या, दीक्षा घ्या, दीक्षा घ्या आणि मग तुम्ही घ्यावी. त्यापेक्षा तुमच्या अंतःकरणामधून जर खऱ्या अर्थानं तुम्हाला देव कळाला, धर्म कळाला की बाबा हो, या संसारामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्याला राहत असताना देव प्राप्त करायचा आहे तर संसार केल्यानंतर ती वाट धरावीच लागणार आहे. सकळही संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती आहे. देवाने सांगितलं आपण कवना अधीन व्हावे नाही, आपण या अधीन कवनाचे करावे नाही, जीवे परमेश्वरा अधीन व्हावे. जीवानं परमेश्वराच्या अधीन झालं पाहिजे, परमेश्वराच्या समोर आपण नतमस्तक झालं पाहिजे, त्या परमेश्वराला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे, तर परमेश्वराच्या पदाला तुम्ही प्राप्त व्हाल. नाहीतर मग असे महाभयंकर नरकाचं वर्णन करून दाखवलेलं आहे. आता आपण मेल्यानंतर म्हणतो की 10 दिवसांमध्ये ही क्रिया करायची आहे, त्याचे काही कारण आहेत. देवाने सांगितलं बाई 10 दिवसा भीतरी की जे ते पावे. 80 प्रहर आपल्याला मुदत आहे. 80 प्रहरामध्ये आपण त्या आत्म्याच्या प्रित्यर्थ जे जे काही केलं ते त्या जीवाला पोचतं. मग आता ही जी आपण दशक्रिया घालतो, ही दशक्रिया का घालावी? कारण सांगितलं ईश्वर का ज्ञानिया. 10 दिवसामध्ये आपण दशक्रिया घालतो, त्याला प्रतदेहाचे नरक आहे, ध्यानात ठेवा. जसं आपलं माणसाचं शरीर आहे तशीच टूपवापी त्याला प्रतिदेह म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन करत असताना सांगितलं की रांजणा एवढं त्याचं डोकं आहे, नगाऱ्यासारखं पोट आहे आणि हातापायाच्या काड्या झालेल्या आहेत करंगोळी सारख्या, आणि त्याची मान आपल्या हाताच्या बोटासारखी करंगळी सारखी मान आहे. त्या मानेमधून जे छिद्र आहे आतमध्ये जे अन्न पाणी ग्रहण करतं ते सुईच्या टोकासारखं आहे, सुईसारखं आहे. मग आता जर एवढं मोठं पोट दिलेलं आहे आणि सुईसारखी जर त्याचं छिद्र आहे मानेचं, त्याला भूक किती लागत असेल, त्याला तहान किती लागत असेल. एखादा समुद्र शोषून घ्यावा, एखादा डोंगर गिळून टाकावा एवढी भूक त्याला लागते, एवढी तहान लागते. पण एक एक कण अन्नाचा मध्ये जाणार आहे, एक एक थेंब जाणार आहे, किती तृषा किंवा भूक शमणार आहे त्याची आपण विचारही करू शकत नाही. बरं, एवढा मोठा ओझं पेलवण्यासाठी पाय तरी सक्षम पाहिजे ना. ऊन वारा पाऊस या सगळ्या वेदना या प्रेतदेहाला दिल्या जातात. ही प्रेतदेह उत्पन्न कशामुळे होतं? जीवनामध्ये माणूस विचिकित्सा करतो. आपल्याला रस्त्याच्या कडेने जाताना थोडी घाण दिसली तर माणूस नाकाला रुमाल लावतो, नाक वाकडं तिकडं करतो. ही विचिकित्सा आहे. हे पवित्र, हे अपवित्र, हे चांगलं, हे वाईट, या गोष्टी आपण जीवनामध्ये जेवढ्या करतो त्यामुळे आपल्याला हे प्रत्यदेहाचे नरक भोगावे लागतात. 12 वर्ष किंवा 92 वर्षाचे नरक आहेत. 8 वर्षापर्यंत माणसाला विकल्पाचा संचार होत नाही, कारण 8 वर्षापर्यंत कर्म निष्पत्ती नाहीये. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, तुम्हाला पाप आणि पुण्य 8 वर्षापर्यंत लेकराला लागत नाही, म्हणून त्याला तिर्यंच म्हटलं जातं. पण 8 वर्षानंतर तुम्हाला विकल्प संचार झाल्यानंतर तुम्हाला कर्माची निष्पत्ती आहे.
म्हणून 100 वर्षामधले 8 वर्ष गेले तर 92 वर्ष तुम्हाला हे प्रेतदेहाचं नरक भोगावं लागतं. मग आता या नरकातून जर सुटका व्हायची असेल तर त्याला काही उपाय आहे किंवा नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की देवाने सांगितलं ईश्वर का ज्ञानी या. ईश्वराने आपल्या सत्तेमधला एखादा जरी घास खाल्ला, एखादा शीत जरी खाल्ला, तरी सुद्धा त्या जीवाच्या प्रेतदेहाचं भांड फुटल्या जातं. लक्षात ठेवा. आणि त्याचा जर अधिकार असेल ना, आपण दशक्रिया घालतो, पण दशक्रिया न घालताही त्याचा जर अधिकार असेल तर परमेश्वर त्याच्या सत्तेमध्ये, त्याच्या वावरामध्ये, त्याच्या घरामध्ये येऊन, कोणी पाखराच्या रूपामध्ये येऊन त्याच्या प्रेतदेहाचं भांड फोडणार आहे. ध्यानात ठेवा. घरानं रुद्रपूरला प्रेत अंगणामध्ये आहे आणि तिकोपाध्यांच्या घरामध्ये गोविंद प्रभू बाबा प्रेत समोर असताना म्हणतायत की दही भात द्या. आता लोकांना विचित्र वाटत होत. बाबा घरामध्ये या ठिकाणी प्रेत पडलेलं आहे, सगळे लोक दुःखामध्ये आहेत, रडतायत, आणि श्री प्रभू बाबा दारामध्ये येऊन त्यांना त्या ठिकाणी दही भात मागतायत. विचित्र वाटलं. पण त्यामध्ये काही सुज्ञ लोक होते, त्यांनी सांगितलं की बाबा द्या. कारण श्री प्रभू बाबा जेही काही करतात त्याच्या मागे कारण असतं. विनाकारण परमेश्वर अवतार कुठेच कोण्या गावाला, कोण्या घरामध्ये, कोण्या गल्लीमध्ये जात नाही. त्या पाठीमागे कारण आहे. परमेश्वराने जर एखाद्या माणसाला मारलं, जरी समजा एखादी चापट मारली किंवा एखादी बुक्की मारली किंवा त्याच्या छातीवर बसून एखाद्याला मारून टाकलं कंसासारखं, तरी सुद्धा मरणाऱ्या जीवाचा फायदा आहे. म्हणून परमेश्वर विनाकारण जात नाही. आपल्याला वाटतं देव पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी बाईसांना प्रेमदान दिलं. देव या ठिकाणी झोपले, झोपेतून उठले आणि मग पैठणला गेले, बाईसांना प्रेमदान दिलं. देवाने सांगितलं पूर्वी म्हातारीची ईश्वर सेवा घडली, म्हणून घरा जाऊन संबंध दिलेला. ध्यानात ठेवा. ही कुठल्याही जन्मामध्ये आपण जे चांगले कर्म केलेले आहेत त्याची बोटी बोटी योग्यता साचल्यानंतर तो अधिकार फळाशी येत असतो. मायबाप हो. म्हणून त्याची कणाव जर असेल ना, तर कोण्याही वेशामध्ये परमेश्वर येऊन त्याच्या आंब्याचा एक घास जरी खाल्ला शेतातला, तरी सुद्धा त्याच्या प्रेतदेहाचं भांड फुटल्या जातं. योग कसे असतात बघा. जुने अधिकरण होते, जे जुने अष्टाख्य बाबा होते सरलेले, त्याच्यानंतर असे 2-3 मानव पंथातले अधिकरण होते आणि ते रस्त्याने एका कार्यक्रमाला जात होते. आणि कार्यक्रमाला जात असताना त्यावेळेला काय, पूर्वीच्या काळामध्ये काही गाड्या घोड्या वगैरे काही नव्हत्या, बैलगाडीचा प्रवास होता. आणि बैलगाडीने एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असताना ती कार्यक्रमाला, मग एका ठिकाणी सहज एक आपला उपदेशी माणसाचा हॉटेल दिसलं. हॉटेल दिसल्यावर चहा पाणी, काही नाश्ता भजी वगैरे, समजा असं काहीतरी हॉटेल होतं. झाड होतं, झाडाखाली हॉटेल होतं. आणि मग आता सहज त्या ठिकाणी तोही धार्मिक माणूस होता. थोडी नजर गेली, बघितलं तर त्या ठिकाणी एक देवारा दिसला. देवाऱ्यामध्ये विशेष दिसला. या माणसांना समाधान वाटलं. ही जे अधिकरण होते यांना अत्यंत प्रसन्नता वाटली की बा एवढा धार्मिक माणूस आहे, देव आहे, आसन आहे. यांनी गाडी थांबवायला लावली आणि गाडी थांबवायला लावल्यानंतर त्या झोपडीमध्ये गेले. मग बसल्यानंतर यालाही आनंद झाला की बाबा एवढे मोठे साधू अचानकपणे आपल्या झोपडीमध्ये आले, घरी आले. बैलगाडी थांबवली, बैलाला चारा पाणी केली, बसा म्हटले. त्याने आग्रह केला, विनंती केली, बाबा आले तर घरी काहीतरी जेवण करा. मग त्याचा भक्ती भाव पाहून
या सगळ्या अधिकरणांनी सांगितलं की बा कार्यक्रमाला अजून आता तिकडे उद्याचा कार्यक्रम आहे, आज जायचंय, हा विनंती करतोय तर करूच जेवण. सगळे अधिकरण लोक तेथेच बसले, जेवण केलं. जेवण ते झालं, समाधान, त्यालाही आनंद वाटला, सगळा वाटला. नंतर त्या यजमानाचा जो मुलगा होता बाहेर गेलेला, शेताकडे गेलेला, तो मुलगा आला. आणि मुलगा आल्यानंतर बघितलं तर त्याचं मुंडन केलेलं होतं. मुंडन केल्यामुळं यांनी विचारलं, अरे बाबा तू मुंडन का केलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा 2 दिवस झाले म्हणे आमची जी आजी होती ती आजी सरली. आता हो, आता आपण तर समजा कोणी जर एखादं सरलं तर 10 दिवस त्याच्या घरचं पाणी घेत नाही ना, जेवण करत नाही. हे तर जुने अधिकरण होते. यांनी त्या ठिकाणी जेवण केलं, सगळं झालं, आणि मग आता त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपण जिथे थांबलो, जेवण केलं, ते सुटकाचं घर होतं. योग असा ईश्वर आणत असतो. त्या जीवाचा अधिकार होता, नाहीतर कोणीतरी विचारलं असतं, सांगितलं असतं किंवा हे थांबलेच नसते. बघा प्रक्रिया सुरू कशी झाली. बैलगाडीमध्ये चाललेत आणि त्या ठिकाणावरून दिसलं की बाबा पांढरा झेंडा दिसतोय आणि आपलं भगवान गोपाल कृष्णाचा फोटो दिसतोय, जवळ गेले देवारा दिसतोय, तो माणूस आग्रह करतो, विनंती करतो का? या सगळ्या गोष्टी या जीवाने जोडून ठेवलेल्या आहेत. म्हणून योग तसा येत जातो. आणि त्या जीवाचं जर एवढ्या मोठ्या अधिकरणांच्या ठिकाणी ईश्वर का ज्ञानियाने पूर्ण भोजन केलं तर याच्या प्रेतदेहाचं भांड फुटतं. हे कार्य ज्ञानशक्ती करत असते. हे कार्य माणूस करत नाही, ध्यानात ठेवा. हे कार्य आहे ज्ञानशक्तीचं, आणि ती ज्ञानशक्ती त्या ठिकाणी ते प्रेतदेहाचं भांड फोडण्याचं कार्य करत असते. म्हणून आपण आलेल्या जे कोणी अधिकरण आहेत, ज्ञानवान पात्र आहेत, त्यांना विनंती करून आपण आपल्या घरी बोलावून किंवा तिथे जाऊन त्यांना दशक्रिया घालत असतो. त्यांच्या प्रीत्यर्थ जे काही वस्त्रदान केल्या जातं, धातुदान केल्या जातं, त्या माध्यमातून संत फळे होत असतात. म्हणून आपणही जीवनामध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टीचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे की बाबा हो, या मथुराबाईंनी यांच्या जीवनाचं कल्याण केलं. काही लोक सांगत होते, जुने वाशीकर बाबांना माहिती असेल की जुने अधिकरण सांगत होते की बाबा मेल्यानंतर आमची दशक्रिया सुद्धा घालू नका, कारण त्यांना त्यांच्याबद्दल आत्मविश्वास होता. कारण जो खरोखर भगवंताला अनुसरलेला आहे त्याला या बाकीच्या कुठल्याच याच्यामध्ये भगवंत जाऊ देत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून आपल्यालाही तसं राहायचं आहे. आपणही समजा एखादा माणूस मनामध्ये विचार करतो, कधी कधी लोक बोलतात की बाबा हे बाळ ब्रह्मचारी आहेत, हे जाणार, पण आम्ही नंतर दीक्षा घेतली, 50, 55, 56 दीक्षा घेतली, आम्हाला काय देव भेटणार आहे का? ही गोष्ट ध्यानात सांगतो तुम्हाला, ध्यानात ठेवा. कारण परमेश्वराला जर तुम्हाला प्राप्त व्हायचं आहे, तुम्ही 50, 55, 56 संसार सोडून जर आलात आणि जर खरोखर तन मन धन त्या परमेश्वराला अर्पण केलं तर देव तुम्हालाही भेटू शकतो. स्वामींच्या सन्निधानामध्ये असलेला जो परिवार आहे तो इत्यंभूत परिवार संसार करून आलेला आहे आणि त्यांनी देव प्राप्त केला. एक एक स्मृती जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्या स्मृतीकडे बघितलं तर आपल्याला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर दिसतो. लुकाईसा सारख्या आहे. त्याचबरोबर केशिराज व्यासांसारखे व्यक्ती आम्हाला स्मृतीस्थळामध्ये दिसून येतात. दामोदर पंडितासारखे दिसून येतात. आकाईसाचे पुत्र रामदेव यांच्यासारखे दिसून येतात. म्हणून आपण आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे या दृष्टिकोनातून आपण आपल्या या संसाराची व्यवस्थित गाडी रुळावर आणून आपल्यालाही संसार सोडता आला पाहिजे. नाहीतर जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे विचारलं तर काय आहे हो? पैसा अडका तर सगळेच कमवतात,
धनानि भूमौ पशुवश्य गोष्टे भार्या गृहद्वार जन स्मशाने देह चिताया. धन भूमीत राहून जाणार आहे. आपली पत्नी दरवाजापर्यंतच आहे. जन स्मशाने लोक तुम्हाला स्मशानापर्यंत वाटे लावायला येतात आणि देह चितायम या देहाची राखच होणार आहे. मग आपल्या या आत्म्यासोबत येणार कोण आहे? आपल्या आत्म्यासोबत येणारे जे कर्म आहे तेच फक्त आपल्या सोबत येणार आहे. मग तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा आणि आपल्या हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत करा. नाहीतर म्हातारपणामध्ये आपल्याला देवधर्म करायचा म्हणजे म्हातारपणी करायची, कुठली क्रिया करायची तर म्हातारपणी करायची. अहो म्हातारपणी क्रिया करत असताना तुम्हाला म्हणावं लागतं, अरे पिंट्या बुवाजी आलेत, बाबा आलेत, घरी 10 रुपये दे. मग त्यानं त्याच्या खिशामधून 10 रुपयाची नोट काढायची, तुमच्या हातात द्यायची आणि तुम्ही कपाळाला लावायची. मला सांगा, त्यानं कमाई केलेली आहे, त्याच्या कमाईतले 10 रुपये तुम्ही मागून घेतले, त्यानं तुम्हाला दिले, तुम्ही काय केलं? फक्त नोट त्याची हातात घेतली आणि कपाळाला लावून दिली. मग गोमट कोणाला लागणार आहे? गोमट कोणा? अरे ज्यानं कमाई केली, ज्याचा पैसा आहे त्याला गोमट जाईल ना. मग तुमच्या हातामध्ये व्यवहार आहे तेव्हा तुम्हाला रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 5 रुपये कुठं घडले तर दानधर्म करा. ह्या हातामध्ये आहे ताकद तोपर्यंत करा. आणि जर खऱ्या अर्थानं चांगल्या भावनेनं जर तुम्ही अर्पण केलं ना तर त्या 10 रुपयामध्ये कधी लाख रुपयाचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे ध्यानात ठेवा. कारण हे भाव साधन आहे. या भाव साधनामध्ये देवाने सांगितलं की अनियत फळ द्या. दैवराटीमध्ये एखादं सोन्याच्या ताटामध्ये देवाला उपहार अर्पण करतो आणि एखादा बिचारा पत्रवाळीचा आहे, फाटकी आहे, त्या पत्रवाळीवर भाजी भाकरच, चटणी भाकरच देवाला उपहार दाखवतो आणि एखादा सोन्याच्या ताटामध्ये 5 पक्वान्न दाखवतो देवाला. पण मनामध्ये जर भाव नसेल ना, देव त्याच्या उपहाराचा स्वीकार कधीच करणार नाही. कारण देव भावाचा भुकेला आहे. भावाचा अभाव श्रद्धेची उणीव, नाही क्रियेची जाणीव व्यर्थ सारे. भावाचा अभाव, श्रद्धेची उणीव जर ज्या माणसाकडे आणि क्रिया करण्याची जाणीव नाही ना, ते सगळं व्यर्थ आहे. मग सारंग पंडितासारख्या माणसाचे 60 उपहार वाया गेले. देवाने सांगितलं, बाई आधी येथ बुद्धी व्हावी, मग येथीच्या परिवारावर व्हावी. कारण देवावरच बुद्धी नव्हती त्या सारंग पंडिताची. मग उपहार दाखवतो कशाला? कशासाठी दाखवतात लोक? लोकांनी चांगलं म्हणावं, मीच करू शकतो किंवा मी मोठा माणूस आहे, खूप मोठा कार्यक्रम केला, ह्या गोष्टी मनामध्ये जर आपण करत असाल तर ते शून्य आहे, व्यर्थ सारे. सगळं व्यर्थ जाणार आहे. देवाची सेवा करणारा आहे. गावातले लोक चांगले म्हणतात म्हणून त्यानं सेवा केली. वा कठीओ वा भरवे करीत असा, निके करीत असा. तो हातू चढवी, दररोज झाडायचा, सडा टाकायचा, सेवा करायचा, लोक चांगलं म्हणायचे, वा वा. एक दिवस सरला आणि सरल्यानंतर मग देवाने सांगितलं, बाई तयाची कीर्तीचे फळ झाले, परी देवता आपुले फळ नेदी. देवाने आपलं फळ दिलं नाही. का दिलं नाही? अरे एवढ्या वर्ष सेवा केली आणि देवाने त्याला फळ दिलं नाही. का दिलं नाही? त्याने माझं कर्तव्य म्हणून केलं नाही. ध्यानात ठेवा. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलं. तसं जर कुठली क्रिया मला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून करत असाल तर ती ईश्वराला पोहोचत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या आत्म्याबद्दल जर खरा तुम्हाला विचार करायचा असेल तर देवाचं हे सगळं देवाचं आहे. पदार्थही तुझा, जीवनही तुझे, काहीचही माझे येथे नाही. काय आपलं इथं? अरे जो उपहार देवाला दाखवतो तो पदार्थही देवाचा आहे. जीवन म्हणजे पाणी सुद्धा देवाचंच आहे. आपलं या पृथ्वीवर काहीच नाही. ध्यानात ठेवा. देवानी दिलेलं आहे म्हणून आपलं. साधे हो,
कवना ते काही असे, हे सकळही देवाचे, मा देव देते आपुले, देवानं दिलेला आहे म्हणून आपला आहे. देव सांगतात की अरे मरमर स्वच्छा जीवा तुते काही असे, मा काही दे. काय आहे म्हटले देवा तुझ्या जीवा, तुझ्याकडे काय आहे जे मला देणार आहे? काय आहे असे? काय सांगा बरं काय? काहीच देऊ शकत नाही आपण. जर द्यायचंच ठरलं ना तर फक्त देवानी मागितलं एकच. तुमच्या घरी साधू संत घरी आल्यानंतर तुम्ही साधूला विचारता की बाबा तुम्हाला काय आवडतं, संध्याकाळी मुक्काम आहे, काय घेणार तुम्ही, काय खाणार, विचारता की नाही? मग त्या बाबांनी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही केलं, बाबा पोटभर जेवले. कधी कधी मनाचा शांतपणा, बाबांनी जर भरीत भाकर सांगितली ना आपण पुरणपोळी केली, अरे त्यांना शुगर आहे, त्यांना शुगर आहे, पहिली शुगर 400-450 झालेली आहे, तुम्ही पुरणपोळी एक एक दीड जर त्याच्या ताटामध्ये बळजबरी आग्रह, नाही नाही बाबा खा. त्रास झाला, ऍडमिट करावं लागलं, दवाखान्यात नेलं आणि बाबा सरले. कोण जिम्मेदार झालं त्याला? प्रश्न पाहावर का? आग्रह करा, आग्रहो परिग्रहो न व्हावा, देवाचं सूत्र आहे. खरा आग्रहपणे किती, एकदा दोनदा. अरे पण त्यांची तब्येत बिघडून जाणार आहे, त्यांना त्रास होणार आहे. तुम्ही 50-100 रुपये दक्षिणा दिली, नांदेडला गाडी करून जावं लागलं, दवाखान्यात 4 दिवस ऍडमिट झाले, 10,000 निघून गेले तुमच्या आग्रहामुळं. म्हणून याही गोष्टीचा आपण विचार करायचा. मग तसं जर साधू संत म्हटले बाबा की भरीत आणि भाकरी करा, जो मानेल पदार्थ तोची बरवा, रुचेल ज्याची तवी, त्याला जे आवडतं ना ते खाऊ घाला. तसं देवाला विचारा तुम्ही, देवा तुम्हाला काय आवडतं? मग देवाने तुम्हाला एकच गोष्ट मागितलेली आहे, मज शौचा ते केले दाता, आपणची झाला मागता. अरे आपल्याला या स्वच्छ दीन रंग असलेल्या जीवाला भगवंतानी दाता बनवलेले, दाता देणारा, आणि आपणची झाला मागता. आपण आपल्या या जीवासमोर भगवंत तुमच्याकडे पदर पसरून मागतोय. काय मागतोय देव? फक्त एक जन्म, एक जन्म आपल्याला त्या ईश्वराला द्यायचा आहे. बरं एकामधला अर्ध्याच्या वरी निघून गेला ना, 60-65% निघून गेला, मग राहिलेला जो अर्धा जन्म आहे तो तरी आपण त्या भगवंताला निर्मळ मनाने जर खऱ्या अर्थानं दिला तर देव का प्राप्त होणार नाही? जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न, तैसे रजस्तमी विन मन निर्मळ व्हावे. आपलं अंतःकरण मन निर्मळ करून त्या भगवंताला शरण जायचं आहे. पण आपलं होतंय कसं? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पत्रा आड, परी आवेरुणी गोचिड अशुद्ध काय न सेवी. गाईच्या स्तनाला गोचिड असतो आणि त्या गाईच्या स्तनाला गोचिड असतो, एकच पडद्यामध्ये आडवा आहे, त्याच्या आतमध्ये दूध आहे. पण तो गोचिड गाईच्या स्तनाला चिकटलेला दूध प्राशन करत नाही, तो अशुद्ध म्हणजे रक्त प्राशन करतो, कारण तो अनाधिकारी आहे. आणि आपणही संसारामध्ये राहून खऱ्या अर्थानं देवापासून धर्मापासून दूर होत चाललेलो आहोत. आपली बुद्धी साधनवंतावर, स्थानावर, देवावर राहिलेली नाहीये. आपण साधू जवळ आल्यानंतर साधूला दंडवत करत नाही. बर केला तरी एखादा फेकून आणल्यासारखा दंडवत गोवा, अरे करतोच कशाला? तुझ्या दंडवतानी या साधू संतांचे काही राहिलेलं नाहीये. पण तुम्हाला सांगतो या गोष्टीमुळे तुमचा लाभ किती आहे हे तुम्हाला कळत नाहीये.
देवाने सांगितलं, येथून तुमची थोरी सांगिजेल तर माथेया डोळे जाता वेळ चिन्ह लगे. अरे या साधू संतानं तुमच्या घरी येऊन 2 शेंगदाणे खाल्ले तर काय लाभ आहे हे आम्हाला सांगितलं नाही. जर सांगितलं असतं तर आम्ही खाल्लं नसतं. एवढ्या 2 शेंगदाण्यामध्ये एवढा लाभ यांना का द्यायचा असा विचार केला असता यादव बुवा. म्हणून देवाने सांगितलं नाही. एक बाजू राखून ठेवली, झाकून ठेवलेली आहे. पण एवढं निश्चितपणानं सांगू शकतो कारण जे आचार्यांनी सांगितलेलं आहे, भिक्षू महात्म्याचा पात्री एक शीत संपादिलिया मेरू येसने गोमट्या ध्यानात ठेवा. जगाच्या पाठीवर सर्वात मोठा असलेला मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वता एवढं गोमट तुम्हाला चांगल्या भावनेनं एक शीत जर समजा तुम्ही त्या भिक्षू महात्म्याच्या पात्री संपादन केलं तर मग पूर्ण जेवण घातल्यावर बाकीच्या क्रिया केल्यावर तुम्हाला काय भेटणार नाही हो, याचा आपण विचारही करू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपली भावना, आपली श्रद्धा या साधनवंतावर पाहिजे. तुम्ही दीक्षा घेतली, उपदेश घेतला आणि जर या 4 साधनावर जर तुमची बुद्धी नसेल तर काही तुमचा अर्थ राहणार नाही. देवाने जरूर सांगितलं सारंग पंडिताला त्यावेळेला की बाबा आधी याचं बुद्धी व्हावी मग येथीच्या परिवारावर व्हावी. पण आता असन्निधानी मात्र तसं नाहीये. अगोदर तुम्हाला या साधनवंतावर बुद्धी असायला पाहिजे तरच तुमचा भाव वाढत वाढत ईश्वरापर्यंत जाणार आहे. आणि साधनवंतावरच तुमची बुद्धी नाही तर ईश्वराची सेवा करून काय उपयोग आहे. इकडे साधू संतांचं मन दुखवायचं आणि देवाचं स्मरण, देवाची सेवा 24 तास करायची. देव प्राप्त होणार नाही, ध्यानात ठेवा. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे, पण बाई हा प्राणियाचे चैतन्य पळून आला असे, आता येथून याचे मुख न पाहिजे. हे उदाहरण आहेत ना. बरं तो येथीचा नाहीये, अन्य संन्यासी त्याचा शिष्य त्याचं मन दुखवलं, त्याच्या गुरुचं मन दुखवलं. स्वामी म्हणतात आम्ही याचं मुख पाहणार नाही, तोंड पाहणार नाही. मग तुम्ही आमच्या वासनिकाचं मन दुखवल्यावर तोंड पाहिल का? तुम्ही आमच्या साधूचं संतांचं जर मन दुखवलं तर भगवंत तुमचं तोंड पाहिल का हो? तुम्ही एखाद्या अधिकरणाचं मन दुखवलं, जो धर्म परायण आहे, ईश्वर परायण आहे, ईश्वरा त्याच्या मुखातून जे वाक्य बाहेर पडलं त्याचाही खऱ्या अर्थानं भगवंत त्याचा शब्द झेलत असतात. असे काही अधिकरण आहेत, होऊन गेलेले आहेत. दुष्काळ पडलेला आहे, ध्यानात ठेवा. पाणी नाहीये, पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे आणि पाणी नाही, मार्ग फिरस्तीला निघालेला आहे पाटोदकर दर्यापूरकर बाबांचा. आणि मार्ग जात असताना एका अरण्यामध्ये थांबले, 4 साधूंना पाठवलं, बघाओ बाबा इकडे थोडं हिरवळ दिसते म्हटले, आणि बघा त्या ठिकाणी कुठे पाण्याचा काही सुगावा लागतो का, पाणी पाणी करताय सर्व मार्ग परिवार. 2 जण गेले, बघितलं त्या ठिकाणी एक विहीर दिसली, विहिरीला पाणी दिसलं, आनंद वाटला आणि नजर बाजूला केली तर तिथे एक प्रचंड नपाळक दिसलं. मारुती होता, शेंदूर लावलेला होता. बाबांकडे आले आणि बाबांना सांगितलं, बाबा पाणी तर भरपूर आहे विहिरीला, मग पण त्या विहिरीवर मात्र प्रचंड नपाळत आहे म्हटले. मारुती आहे त्या ठिकाणी उभं राहायला सुद्धा सांगितलं नाही तर तिथलं पाणी घ्यायला कसं? बाबांनी सांगितलं काय हरकत नाही, चला. सर्व मार्ग मंडळीला सोबत घेऊन बाबा त्या विहिरीवर गेले आणि त्या झाडाला बाजूला तो मारुती होता, शेंदूर लावलेला, आपल्या अंगावरचं उपरणं काढलं, त्या मारुतीवर टाकलं आणि त्याला पाठ लावून हातामध्ये गाठी घेऊन बाबा त्या ठिकाणी स्मरणाला बसले. आणि भिक्षुकांना सांगितलं पाणी घ्या आणि प्या. सर्वांनी पाणी पिलं. शेवटी बाबांनी पाणी घेतलं आणि निघून जाताना जेव्हा ते उपरणं बाबांनी आपलं उपरणं काढून घेतलं
तेव्हा अक्षरशः तो लाल असलेला मारुती त्या ठिकाणी काळा ठिक्क पडला. आजही साडेगावला परभणी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर कधी गेलात तर ही दंतकथा नाहीये, घडलेली सत्य कथा आहे, सत्य घटना आहे. तिथे जाऊन बघा. कारण मारुती हा शेंदूर लावलेलाच असतो, काळा नसतो. त्या ठिकाणी एकमेव असा मारुती आहे साडेगावला की तो काळा आहे. म्हणून आपल्याला माहिती नाहीये कोणाचा काय अधिकार आहे. अहो तुम्ही आता ही दीक्षा घेतलेली मंडळी आहे, स्मरण करणारी मंडळी आहे, काय यांचा अधिकार आहे तुम्ही ठरवू शकता. विजनी गेला महात्मा दुर्लभ सांगितलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल तरी पुढे उचललेला आहे आपल्यापेक्षा. तुम्ही संसारामध्ये राहून त्यांना ज्ञान शिकवता की साधून कसं राहावं. गुरु नानकांकडे एक बाई गेलेली आहे. बाबा हा लय गोड खातो म्हटले, याला काहीतरी सांगा. तुमचंच ऐकेल, आमचं कोणाचं ऐकत नाही. नानकांनी सांगितलं बाई पुढच्या रविवारी ये. त्या 8 दिवसानंतर घेऊन गेली आणि त्या ठिकाणी बसवलं. आता सांगा म्हटले. त्यांनी काय सांगितलं, बाळा गोड खाऊ नको, गोड खाल्ल्याने दात किडतात, शुगर होते. खाणार नाही ना? नाही. बज्जा म्हटलं. तिला प्रश्न पडला डोक्यात, व 2च गोष्टी सांगायच्या होत्या, 8 दिवस मला कशाला वाट पाहायला लावली. त्या 2च गोष्टी सांगायच्या तर तेव्हाच सांगितल्या असत्या. तिने विचारलं, बाबा असं का केलं? एवढं सांगायचं होतं तर मागच्या रविवारी सांगता आलं असतं. त्यांनी काय सांगितलं, बाई त्यावेळेला या गोडाचा मीच रोगी होतो, मीच याच्यापासून बाजूला होऊ शकलो नाही. मला गोड खा वाटत होतं, मी खात होतो. पण आता मी प्रयत्न करतोय. 8 दिवस झाले प्रयत्न केले आणि गोड बाजूला केलं, गोड खाणं बंद केलं, तेव्हा मी सांगू शकलो. मग आपण जर त्या दिशेने नाही, ज्या रस्ता जो चाललेला आहे त्या रस्त्याची वाट सुद्धा आपल्याला माहित नाही ना, त्याचा वारा सुद्धा आपल्याला नाही, त्याची भाषा आपल्याला करण्याची काय गरज आहे? का मन दुखवता कोणाचं? अरे मन दुखवल्याने देवाने सांगितलं की तोंड सुद्धा पाहणार नाही. तर मग आपण याच्यातून आदर्श हे घ्यायचा आहे, मथुराबाईंच्या याच्यातून आदर्श हे घ्यायचा आहे की बाबा एक देव एक धर्म, आपण आणि आपला धर्म, आपली गाठी हीच खरी आपल्या सोबत येणारी आहे. नाहीतर याचे त्याचे दोष घेण्याची जर सवय लागली ना तर आपण आपल्या हातानेच आपल्या पायावर दगड पाडून घेत आहोत. कारण ही सवय वाढत वाढत ईश्वरापर्यंत जात असते, ध्यानात ठेवा. म्हणून नित्यदिनी दररोज देवापुढे आपल्याला 2 दंडवत कशासाठी घालायचे असतात की प्रसव मोडायचे असतात. कोणी अधिकाऱ्यांना आपल्या गावामध्ये आले तर त्यांच्या समोर आपल्याला प्रसव मोडायचा असतो की बाबा तुम्ही देवाला प्रार्थना करा, विनंती करा, माझ्याकडून अनेक प्रकारचे दोष घडले, असंख्य दोषांनी चुळबुळीत भरलेला हा जीव आहे, त्याचा प्रसव मोडवा. या गोष्टी जीवनामध्ये करायच्या असतात. नाहीतर काय होतं, एका मंदिरामध्ये मुलगी आणि तिचा बाप दररोज देवाच्या पाया पडायला जायचे आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारताना ती मुलगी बापाला सांगायची, बाबा बघा ना हे साधू झोपलेत, यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, हे गप्पा मारतायत म्हटले, स्मरण करत नाहीत. दररोज ती मुलगी आपल्या बापाला सांगायची, आज हे करताय, आज ते करताय, उद्या ते करताय, दररोज सांगायची. तिचा बाप ऐकून घ्यायचा आणि तिच्यासोबत घरी निघून जायचा. एक दिवस त्या बापाने विचार केला की बाबा आता ही मोठी झाली, आता हिला सांगावं लागेल. पण सांगण्याची एक परिभाषा असते. आता कधी कधी आपल्याला काही शब्दाने सांगितलेलं कळत नाही, कधी कधी कृतीमधून दाखवावं लागतं. त्या बापाने काय केलं, एक हातामध्ये पाण्याने भरलेली वाटी, काठोकाठ भरलेलं पाणी आहे त्या वाटीमध्ये, ती मुलीच्या हातावर ठेवली आणि मुलीला सांगितलं, बाई आता देव केला ना, या मंदिरला 5 प्रदक्षिणा मारायच्या, पण एक ध्यानात ठेव, या वाटीमधला एकही थेंब खाली सांडला नाही पाहिजे. त्या मुलीला स्पर्धा म्हटल्यानंतर कोणाला चांगलं वाटत नाही. तिला वाटलं कौशल्य दाखवावं पप्पाला.
हातामध्ये वाटी घेतली, प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 प्रदक्षिणा घातल्या. तोपर्यंत बाप मंदिरातून आला आणि बाहेर थोडासा दूर अंतरावर जाऊन उभा राहिला. ती मुलगी 5 प्रदक्षिणा घालून पायऱ्या खाली उतरून पायामध्ये चप्पल घालून आपल्या पप्पापर्यंत आली आणि म्हटली, पप्पा बघा बघा, एकही थेंब सांडला नाही, मी 5 प्रदक्षिणा मंदिरला मारल्या. बापाने शाबासकी दिली. वा वा वा, म्हणजे खूप हुशार आहे तू, चांगलं आहे. आणि परत रस्त्याने जात असताना पप्पाने तिला विचारलं की बाई, आज मंदिरामध्ये कोण कोण काय काय करत होतं? तिने सांगितलं प्रामाणिकपणे, पप्पा आज ना माझं सारं लक्ष या वाटीकडेच होतं, आज मी कोणीकडेच बघितलं नाही. मग त्या बापाने प्रश्न विचारला, बाई तू रोज मंदिरात कशासाठी येते? किंबहुना आपण कशासाठी जातो? देवासाठी. मग आपलं सारं लक्ष कुठे पाहिजे? अहो, वेळातला वेळ काढून कोणी 5 मिनिटं 2 मिनिटं 10 मिनिटं जे देवासाठी मंदिरामध्ये येतात ना, तेवढ्या वेळेपुरते तरी तुम्ही देवाचे व्हा. यांनी मथुराबाईंनी आता उर्वरित आयुष्य देवाला दिलं. कुठलाही कलर कितीही चांगला वाटला तर नको, आता आम्हाला काळाच कलर हवाय. काही भारी भारीतल्या साड्या, भारी भारीतले लुगडे आले की लोक म्हणतात बाबा हे भारीतलंय ते भारीतलंय. आता ते सगळा मोह संपला. आता कसंही जरी असलं तरी कलर एकच आहे. यांनी दिलं देवाला आयुष्य, आता तुम्हाला जीवनातल्या प्रत्येक दिवशी 10 मिनिटाचं द्यायचे, ते तरी पूर्ण द्या. म्हणून बाकीच्या ह्या गोष्टी डोक्यातल्या काढून आपण त्या देवाला खऱ्या अर्थानं एकाग्र झालो पाहिजे. देवासोबत आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपली भावना देवापर्यंत पोहोचली पाहिजे, तर काहीतरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. नाहीतर मग जसं तुम्हाला सांगितल्या काही गोष्टी, त्यानुसार मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ह्या गोष्टी तर चालूच आहेत, चालूच राहणार आहेत. याच्यातून सुटका व्हायची असेल तर आमच्या या मथुराबाई सारखे विचार आपल्याला घ्यावे लागतील. म्हणून त्यांनी तर त्यांचं स्मरण अखंडपणे केलेलंच आहे. त्या स्मरणामुळे देव त्यांना निश्चितपणाने प्राप्त होणारच आहे. नाट्यवाचार्यांनी सांगितलं, बाबा हो, 5 नामी जरी असला, त्याला आळूमाळू विधी आणि निषेधाचं ज्ञान झालं तर तो वाया जात नाही. हे छातीटोकपणे नागदेवाचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांचं स्मरण चालू होतं, अखंडपणे स्मरण चालू होतं. आणि त्याच स्मरणामुळे त्यांना नाम प्राप्ती ते करी ईश्वराची प्राप्ती होणारच आहे. ईश्वर त्यांना आपलं कैवल्य प्रदान करणारच आहे. तरी सुद्धा आम्ही जाळीच्या देवाहून आलेले आमचे सन्मित्र दिनेश दादाजी कंठीकर, आदरणीय आमचे सन्मित्र किरण दादाजी खामनीकर व श्री दत्त मंदिर संस्थान बिजेगाव मंदिरचे संचालक गुरुवर्य बाबांच्या वतीने कैवल्यवासी तपस्विनी मथुराबाई जामोदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या परिवाराला झालेलं जे दुःख आहे ते दुःख पेलण्याची शक्ती प्रभू श्री चक्रधर महाराज त्यांना प्रदान करो. आम्ही सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि लांबलेल्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद बाबा. मानवाने आपल्या आयुष्याचं जगण्याचं नियोजन कोणत्या काळात किती वेळ जगावं हे एक सुंदर अगदी व्यवस्थितरित्या बाबांनी आपल्याला पटवून दिलं. तरी परमपूजनीय वाकीकर बाबा पुसदेकर राहणार धारूर त्यांना मी विनंती करतो, त्यांनी पण 2 शब्द व्यक्त करावे. काही उभं टाकू शकत
परमपूज्य श्रद्धेय रमेश दादा, आता आपण याचं अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं वक्तव्य ऐकलं. या वक्तव्यातील कण कण अशा प्रकारे आपल्या मनामध्ये साठवून घ्यावेत आणि त्याप्रमाणे आतापासूनच आपण आपलं वर्तन, आपण आपलं वागणं सुधारून घ्यावं, परमेश्वरावरची श्रद्धा दृढ करावी आणि आपण आपल्या या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आज आपल्यातून अनेक वर्ष आपल्या प्रेमात सहवासात राहिलेल्या या मथुराबाई तपस्विनी मथुराबाई निघून गेल्या, याचं दुःख आपणास आहे. यापेक्षा अशा प्रकारे त्यांची मुलं ज्यांना जे आज आपल्या आईच्या प्रेमाला वंचित झाले. आईचं प्रेम असं असतं की अशा प्रकारे परमेश्वराचा एक अंश मातेच्या जवळ असतो आणि म्हणून अशा प्रकारची ही माता आपल्या मुलावर एवढं प्रचंड प्रेम करते. मुलाचे अनेक दोष अशा प्रकारे आपल्या हृदयात साठवून ठेवते आणि उक्त करत नाही. तर एखाद्या मुलानं जर खोडी केली तरी माझा मुलगा अशा प्रकारे खोडकर नाही, त्यानं दुसऱ्यानंच माझ्या मुलाला अशा प्रकारे काहीतरी खोडी केली असावी म्हणून यानं त्याला मारलं. तर एवढा अशा प्रकारचा आईचं मन हे हळवं असतं आपल्या मुलाच्या बाबतीत आणि म्हणून आपल्या मुलाचे सर्व दोष ते आपल्या हृदयात झाकून ठेवते आणि त्या मुलावर प्रेम करते. तर अशा प्रकारची एवढी ही आईची महती या संपूर्ण जगाने सांगितलेले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर परमेश्वर सुद्धा अशा प्रकारे या आई विना भिकारी आहे. तर अशा प्रकारचे हे आईचं प्रेम या आपल्या मुलावर असतं आणि आज अशा प्रकारे या मुलांची आई निघून गेली आणि ते अशा प्रकारे खऱ्या अर्थाने पारखे झाले. एक मुलगा अशा प्रकारे परदेशामध्ये गेला, खूप शिकला. त्याच्या आई वडिलांनी अत्यंत कष्ट करून आपल्या मुलाला पैसा पुरवला, आपलं रात्रंदिवस कष्ट केले, आपल्या अशा प्रकारे रक्ताचं पाणी केलं आणि आपली सर्व अशा प्रकारची शक्ती आपल्या मुलाला शिकण्यासाठी लावली. तो परदेशामध्ये गेला, तोही अत्यंत हुशार होता. त्यानं अशा प्रकारे खूप ज्ञान घेतलं, अनेक पदव्या त्याने घेतल्या आणि तो अशा प्रकारे परत आल्यानंतर अशा प्रकारे गाववाल्यांनी त्याला खूप मोठा सत्कार केला. त्याला अशा प्रकारे स्टेजवर बसवलं, आई वडिलांना स्टेजवर बसवलं. आई वडिलांनी अशा प्रकारे त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. अशा प्रकारे बरेचसे लोक सत्काराला जमलेले होते. त्यामध्ये अशा प्रकारे पत्रकारही आलेले होते. त्या पत्रकारांनी त्या मुलाला प्रश्न विचारला की या जगामध्ये सर्वात अशा प्रकारे महान कोण आहे. आता आईवडिलांना वाटलं की आम्ही आपल्या कष्टाचं संपूर्ण अशा प्रकारे ताकद त्याच्यासाठी लावली आणि तो म्हणेल की माझे आई वडील अशा प्रकारे सर्वात महान आहेत. अशा प्रकारच्या अपेक्षा आईवडिलांना होती. परंतु अशा प्रकारे त्याने काय उत्तर दिलं, तो म्हणाला की सगळ्यात महान मी आहे. तेव्हा आईवडिलांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आशीर्वादाचे अशा प्रकारचे हात काढून घेतले. आता पत्रकारही चकित झाले. पत्रकारांना आणि सगळ्यांनाच अपेक्षा होती की हा म्हणेल की माझे आईवडील श्रेष्ठ आहेत, परंतु अशा प्रकारे त्यांनी स्वतःला श्रेष्ठ मानलं. तेव्हा या पत्रकारांनाही वाटलं याचं काहीतरी चुकलं असेल, म्हणून त्याने पुन्हा अशा प्रकारे या मुलाला विचारलं की या जगामध्ये सर्वात अशा प्रकारे कनिष्ठ कोण आहे. त्यावेळेस अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की मी कनिष्ठ आहे. तेव्हा अशा प्रकारे त्या पत्रकार पुन्हा विचारलं की तुम्ही अगोदर म्हणलात की मी सर्वात महान आहे आणि आता म्हणला की मी सर्वात कनिष्ठ आहे, तर हे कसं काय.
तेव्हा अशा प्रकारे त्या मुलाने याचं विश्लेषण केलं की ज्यावेळेस मी म्हणलं की मी महान आहे, त्यावेळेस माझ्या आईवडिलांचे हात माझ्या डोक्यावर आशीर्वादासाठी होते, परंतु तुम्ही जेव्हा विचारले कनिष्ठ कोण आहे, तेव्हा माझ्या आईवडिलांनी आपल्या आशीर्वादाचे हात माझ्या डोक्यावरून काढलेले होते, त्यामुळं मी कनिष्ठ होतो. तर एवढा अशा प्रकारे आईवडिलांचं प्रेम आपल्या मुलावर असतं आणि हे अशा प्रकारचे आई एवढे वर्ष अशा प्रकारे या मुलांना आशीर्वाद देत होती. या मुलांचंही अशा प्रकारचं आता वृद्धपण जवळ आलं तर त्यांना अशा प्रकारे या आईचा आशीर्वाद मिळाला, भाग्यवान आहेत. तर त्याचप्रमाणे त्यामुळं सुना, या नातवंड, हे या सर्वांना या आईचं अशा प्रकारचं प्रेम मिळालं, परंतु आज ते पारखे झाले. तर या सर्व परमेश्वराने या सर्वांना खूप अशा प्रकारचा आईच्या रूपाने आशीर्वाद दिलेला आहे. तर आता मी या श्रद्धांजली फक्त वाहण्यासाठी या ठिकाणी आहे. तर आमचं धारूरचा गीता आश्रम आणि त्याचप्रमाणे धारूरमध्ये सर्व अशा प्रकारचे पुजारी मंडळ या सर्वांकडून मी या कैवल्यवासी मथुराबाई यांना परमेश्वराने यांचे सर्व अशा प्रकारचे दोष नष्ट करावेत आणि यांना प्रेमदान द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि मग माझे 2 शब्द संपवतो. बोलता बोलता गोष्ट राहून गेली. मामीची आमच्या आई गेलेली आहे, त्यांना दुःख झालेलंच आहे, पण आमच्या मामाचाही बोटोळ्याचा भात तोही मात्र कायम स्वरूपी राहून गेलेला आहे. सासू तर गेलीच, पण मामावर बी आमच्या माया करणारी खऱ्या अर्थानं जी माय माऊली होती ती गेलेली आहे. म्हणून आता सासूबाईंच्या जागा रिकामी झालेली आहे, रिक्त झालेली आहे. ती जागा आता मामा निश्चितपणानं भरून काढतील अशी एक अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर काढणारच आहेत. थोडंसं राहिलेलं आहे आता, मागं ते एकदा ते झालं की ती जागा भरून निघणारच आहे. असो, आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उठून उभं राहूया. या ठिकाणी आपण एक आरती घेऊ छोटीशी. उपाराची तयारी करा. लवकर बांधव एक आरती उपार कुठे गेलाय भैया? हे भैया कुठे गेलाय? कुठे गेला? लावून गेला. राहू जाऊ. आरती एक बरं, एक आरती एक उपराची एक नाही कळले. उपार मांडा लवकर. आरती होय. आरती श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. विडा घ्या हो चक्रधरा स्वामी, विडा घ्या हो चक्रधरा. भक्ति गंध हा लावुनी भाव पुष्प हे वाहुनी. हरी मंगल पूजा विडा घ्या हो विशुद्ध सुंदर नागवेलीचे पान तयावरती. स्वामी पान तयावरती. श्रीफळ पोफळ निरमळ, श्रीफळ पोफळ निरमळ आलो घेऊन हाती. विडा घ्या हो चक्रधरा, विडा
पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला विदुराचा कन्या सुदामाचे पोहे विदुराचा कन्या सुदामाचे पोहे आवडीने तुम्ही स्वीकारिले आवडीने तुम्ही स्वीकारिले यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला मदसेचा उपहार केला अंगीकार मदसेचा उपहार केला अंगीकार भोजन पंचाळेश्वर पुराला भोजन पंचाळेश्वर पुराला यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला सहस्र भोजनाचे पुण्य ब्राह्मणास सहस्र भोजनाचे पुण्य ब्राह्मणास दिले चक्रपाणी महाराजा दिले चक्रपाणी महाराजा यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला श्री प्रभुराया स्वीकार करुनिया श्री प्रभुराया स्वीकार करुनिया हीच पुरी वाजेश्वरीला हीच पुरी वाजेश्वरीला यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला बाई साचा पाणी वात स्वीकारिला बाई साचा पाणी भात स्वीकारिला वायू विनवी श्री चक्रधराला वायू विनवी श्री चक्रधराला यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला पंच अवतार आरोगणेला यावे उपहार स्वीकारण्याला मध्यान काळी क्षेत्र पंचाळपुरी तो प्रभू शीघ्रकाळी जय जय शब्देंदुंबी गरजे निराळी प्रसन्न दृष्टी प्रभू संत पंचाळेश्वरी गौतमी तटतीरे मध्यान काळी प्रभू नित्याने करी भोजना सुरपती आत्मतीर्थी प्रभू सायंकाळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौड हो ऐसा खेळ करे सह्याद्री करे सृष्टी श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की जय।
श्री चक्रधर स्वामी की जय। सत्य सनातन महात्मा धर्म की जय। 16.5 तीर्थ चतुर्वेद साधन की जय। दंडवत 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 दंडवत।